सगळ्यांचं आजच्या या सेशन मध्ये स्वागत आहे. काल आपण जसं की मी ठरवलेलं की आज अफर्मेशन घेऊया, पण अफर्मेशन न घेता आज आपण सात चक्र म्हणजे काय त्याची माहिती घेऊया आणि त्याचबरोबर ऑरा म्हणजे काय, सो या टॉपिकवर येऊया. सो बघूया आता एवढ्या वेळामध्ये हे सगळं पॉसिबल होतंय का. ठीक आहे, आणि म्हणूनच मी लेक्चर थोडंसं लवकरच स्टार्ट करते, वेळेवर स्टार्ट करते. सो येस, वेलकम ऑल. आणि सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा. येस, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जर ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओ ऑन करणं मस्ट आहे. येस, हॅलो कश्मीरा मॅडम, स्वाती मॅडम, कृतिका मॅडम, चलो. येस, कविता मॅडम. चला आता आपण स्टार्ट करूया. चॅट बॉक्स मधले मेसेज बंद करूया आणि आपण सगळ्यांचं लक्ष इकडे असेल पाहिजे. सो 7 चक्रांबद्दल कोणाला माहिती आहे का? ज्यांचं मे बी रेकी लेवल 1, 2 झालेलं आहे त्यांना ही माहिती असेल. ठीक आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा सेशन असणार आहे की 7 चक्र म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनावर काय इफेक्ट होतो, काय परिणाम होतो. आपण थोडक्यात बघूया आता. हा, त्याआधी रेकीला कॉल कसा करायचा. सो त्याची एक प्रार्थना आहे. मी त्या दिवशी सांगितली होती ती प्रार्थना, पण आता सुद्धा तुम्ही ती लिहून घ्या. चलो, राईट डाऊन. सगळ्यांनी ती प्रार्थना लिहायची आहे. रेकीला कॉल करायचा, म्हणजेच काय तर रेकीची प्रार्थना. मग ती काय आहे? सो जेव्हा आपण आता रेकीचे साधक आहोत, जेव्हा जेव्हा तुम्हाला काही काम करायचं असेल किंवा स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचं असेल किंवा तुमचा ऑरा क्लीन करायचा असेल, व्हॉट एव्हर, सो तेव्हा तुम्हाला रेकीला कॉल करणं अनिवार्य आहे. असा हा कॉल करण्यासाठी किती वेळ लागतो? फक्त 2 मिनिटं. सो चला आपण आता रेकीला कॉल कसा करायचा ते बघूया. राईट डाऊन. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. पहिल्यांदा सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तुमचं इष्टदैवत, कुलदैवत जे कोण असेल त्यांचे सुद्धा आभार मानायचे आहेत, कारण त्यांचे सुद्धा ब्लेसिंग्स, आशीर्वाद आपल्याला त्यांना आवाहन केल्यामुळे मिळत असतात. आणि येस, आपल्या कुळाचा, तुम्ही ज्या कुळामध्ये जन्म घेता त्या कुळाची एक कुलदेवता असते. सो कुलदेवतेला कधी विसरायचं नाही. आणि त्यामुळे प्रत्येक विधी, रेकीच नाही म्हणत आहे मी, सो जेव्हा तुम्ही कुठलाही विधी करायला घ्याल तेव्हा तुमच्या कुळदेवतेचं नाव, त्यानंतर त्या कुलदेवतेमध्ये 2 असतात, एक स्त्री देवत आणि पुरुष देवत. सो त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. आता आपण पुढे जाऊ. आभार व्यक्त करून झाल्यानंतर वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश येताना बघायचा. आणि आता बघा, व्हिज्युअलाइज करण्याला फार महत्व आहे. सो तुम्ही जेवढं जास्त व्हिज्युअलाइज कराल तेवढे तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट मिळतील. आणि मग व्हिज्युअलाइज करताना ही इमेज तुमच्या डोळ्यांसमोर आणा. असा ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश, रेकीचा फ्लो आपल्या या सहस्रार चक्रावर आता बघायचं आपल्याला. आता हे सहस्रार चक्र म्हणजे काय, किंवा सगळ्या चक्रांची आता मी तुम्हाला एक एक नावं घेणार आहे. ते आता या चक्रांच्या सेशन मध्ये ते कम्प्लीट होऊन जाईल. सो बघा, वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रातून संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे, असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. आणि अशा प्रकारचा तो रेकीचा व्हाईट फ्लो बघायचा आहे. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाहत मध्ये, आपले हे अनाहत चक्र किंवा हार्ट चक्र, अनाहत मध्ये, अनाहत मधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही हातांमधून माझ्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, असं 3 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमचे हात असे करता आणि तुमच्या हातातून तुम्ही आवाहन करता की दिव्य रेखीची ऊर्जा, डिवाइन एनर्जी माझ्या दोन्ही हातांमधून तो फ्लो वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे, त्या क्षणी तुम्हाला त्या ऊर्जा, व्हायब्रेशन फील व्हायला सुरुवात होतं. आता ठीक आहे, 2-3 दिवस तुम्हाला काही फील नाही होणार, पण एकदा का अटेन्डमेंट दिलं की तुम्हाला ते व्हायब्रेशन, त्या एनर्जीज फील व्हायला सुरुवात होते. बरं, कोणीतरी मला एक प्रश्न विचारला होता, मॅडम तुमचा 7 दिवसांचा सेशन आहे,
तो फ्री आहे ठीक आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये अटेंडमेंट देता का? येस, अटेंडमेंट देते. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. आणि त्यानंतर आपल्याला जिथे जिथे तुम्हाला रेकीचं हिलिंग घ्यायचंय, आता ते पुढे कळेलच तुम्हाला. मग जिथे जिथे रेकीचं हिलिंग घ्यायचंय तिथे त्या भागाला, जिथे वेदना होतात त्या भागाला तुम्हाला हील करायचंय. हील करून झाल्यानंतर मग तुम्हाला थँक्यू बोलायचंय. थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी, आणि व्हॉट एव्हर, थँक्स टू युनिव्हर्स असं म्हणायचंय. तिथे स्टॉप करायचं. आता हे सगळं झाल्यानंतर कॉर्ड कटिंग करणं फार गरजेचं आहे. कॉर्ड कटिंग म्हणजेच काय? जोपर्यंत या ऊर्जांचा फ्लो तुम्ही स्टॉप करत नाही तोपर्यंत या ऊर्जांचा फ्लो तुमच्या शरीरामध्ये चालू असतो. आणि म्हणूनच रेकीमध्ये कॉर्ड कटिंग करण्याला फार महत्व आहे. सो कॉर्ड कटिंग करताना काय करायचंय बघा. दोन्ही हात आपले असे घ्यायचे आणि सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि आपल्या नाभीसमोर जाऊन 3 वेळा कट 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 असं डिस्कनेक्ट करायचंय. एकच मिनिट. ठीक आहे. सो नाभी समोर घेऊन 3 वेळा तुम्हाला डिस्कनेक्ट करायचं आहे. आता नाभी समोर का? तर आपल्या आपल्या जीवनाची उत्पत्ती किंवा जेव्हा नवीन जीव जन्माला येतो तेव्हा प्रत्येक जीवाची उत्पत्ती या नाभीपासून झालेली असते मनुष्य रूपात. ठीक आहे. आणि म्हणूनच ज्या ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात नाभीद्वारे, तर त्यांना नाभीद्वारेच आपण ते डिस्कनेक्ट करणार आहोत निगेटिव्ह एनर्जी. सो ही प्रेयर आणखीन पुढे जाऊन तुम्हाला चांगली कळेल. आता फक्त एवढीच ठीक आहे. आता पुढे बघूया. 7 चक्र. जसं की मी सांगितलं सगळ्यांना माहिती आहे की 7 चक्र म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये हे 7 चक्र आहेत. आता हे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत, पण ते इनव्हिजिबल स्वरूपामध्ये आहेत, म्हणजेच आपल्याला दिसत नाही. पण ते रंगाच्या सहाय्याने आपल्या शरीरामध्ये काम करीत असतात, कार्य करीत असतात. आता या चक्रांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, तर ती तुम्ही जाणून घ्या. आपण या चक्रांना डोळ्याने पाहू शकतो का? तर नाही. पण या चक्रांमध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी अडकली असेल, ब्लॉक झाली असेल, तर पुढे जाऊन आपल्या आजाराचं कारण सुद्धा ते ठरू शकतं. आणि म्हणूनच अशा या आपल्या चक्रांना चार्ज करणं, बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? अशी छोटी-मोठी जवळ-जवळ 114 चक्र आहेत, पण मेन महत्त्वाची 7 चक्र आहेत. आता आपण आताचे वर्तमान काळात जे जीवन जगतोय, सो या चक्रांवर अवलंबून असतं. आपण जन्माला आल्यानंतर हे चक्र कळीच्या स्वरूपात असतात आणि जसं आपण लहानाचे मोठे होतो, तसतसे हे चक्र फुलाप्रमाणे विखुरले जातात आणि आपली पूर्ण आपण म्हणजे सर्वांगीण आपला विकास होतो. पण काही व्यक्ती अशा असतात, की त्यांची ही चक्र ओपन होत नाही आणि म्हणूनच काही लोकं डिसेबल्ड असतात किंवा मेंटली म्हणतो ना आपण स्पेशल चाइल्ड वगैरे असतात. सो हे त्यामुळे असं घडतं. आता आपण बघूया, की हे चक्र कशा-कशा पद्धतीने काम करतात. तुम्ही सुद्धा आता स्वतःचं अनलाईज करू शकता, की माझे चक्र कुठल्या चक्रांमध्ये बिघाड झालेला आहे. कुठल्या चक्रांमध्ये माझी एनर्जी लो झालेली आहे. सो आता मी काही सिम्प्टम्स, सायन्स सांगते त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. सो पहिलं चक्र आहे क्राउन चक्र. हे असतं आपल्या डोक्याजवळ आहे. त्याचा रंग आहे पर्पल. जर आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आपल्याला हे क्राउन चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. हे चक्र जर बॅलन्स नसेल, तर माणसाची निगेटिव्हिटी वाढते, डिप्रेशनमध्ये जातात, झोप लागत नाही, म्हणजे असे असे भयानक स्वप्न पडतात, क्लॅरिटी येत नाही, जीवनामध्ये नक्की काय करायचंय? सो त्याच्याबद्दल कुठेही आपल्याला क्लॅरिटी येत नाही आणि त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. थर्ड आय चक्र. सो हे चक्र असतं आपल्या 2 आयब्रोच्या वर, जिथे आपण टिकली लावतो लेडीज तिथे. त्याला थर्ड आय चक्र म्हणतात, मराठीमध्ये आज्ञाचक्र म्हणतात आणि याचा रंग आहे डार्क ब्लू. सो हे आहे दिव्य शक्तींचं केंद्र. याचा रंग आहे डार्क ब्लू आणि हे आहे दिव्य शक्तींचं केंद्र. एकच मिनिट.
जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी, मायग्रेन, सायनस, इन्सोमेनिया यांसारखा त्रास होत असेल तर समजून जायचं की आपलं हे थर्ड आय कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. सारखा राग राग येणं, दुसऱ्यांबद्दल द्वेष निर्माण होणं, ईर्ष्याची भावना निर्माण होणं, सो हे त्याचेच लक्षण आहेत. आणि ज्यांना इंट्युशन्स येतात तर समजून जायचं की हे चक्र तुमचं बॅलन्स आहे. कारण थर्ड आय चक्र आपले इंट्युशन पॉवर वाढवतं. म्हणजेच काय, तर भविष्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतात. थर्ड आय आपलं थ्रोट चक्र आपल्या घशाजवळ असतं आणि त्याचा रंग आहे स्काय. भावना व्यक्त करण्याचं केंद्र. काही लोक फार कमी बोलतात तर काही लोक भरभरून बोलत असतात. आपलं मन मोकळं करतात. अति बोलणं पण वाईट आणि कमी बोलणं सुद्धा वाईट. मग अशा वेळेला काय करायचं? तर बऱ्याच गोष्टी आपण मुख्यतः लेडीज बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवतो आणि मनामध्ये ठेवून घेतल्यामुळे कधी त्याचा स्फोट होतो कळत नाही आणि म्हणूनच अशा व्यक्तींना मानसिक आजार होतात, घशाचे कॅन्सर किंवा घशासंबंधी वेगवेगळे आजार निर्माण होतात. थायरॉइड सारखा आजार किंवा घशासंबंधी कुठलेही आजार निर्माण होतात आणि म्हणूनच बोलून कुठेतरी आपलं मन मोकळं करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर एक्सप्रेस केलात कुठे तुमच्या भावना, तर त्या फार महत्वाचं मेजर रोल प्ले करत असतात आणि म्हणूनच स्वतःला व्यक्त करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर काही लोक इंटरव्ह्यूला वगैरे जाताना त्यांना इंटरव्ह्यू नाही क्रॅक करता येत. याचाच अर्थ असा की त्यांची त्यांची कॅपॅसिटी असते, ते लायबल असतात त्याच्यासाठी. पण कुठेतरी ती भीती किंवा हे थ्रोट चक्र त्यांचं ब्लॉक झालेलं असतं आणि त्यामुळे त्यांना हवा तसा इंटरव्ह्यू मध्ये रिस्पॉन्स देता येत नाही. ठीक आहे. नंतर आहे आपलं हार्ट चक्र. आता हार्ट चक्राचा रंग आहे ग्रीन. एकच मिनिट. हार्ट चक्राचा रंग सगळ्यांनी आपल्या आता सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन इकडे करा ठेवा. चॅट बॉक्स मधले मेसेज आता मी नाही बघणार आहे, इकडे लक्ष द्या. हार्ट चक्र आपल्या हार्ट चक्राचा रंग आहे ग्रीन आणि हे आपल्या हार्ट जवळ असतं. सेंटर ऑफ इमोशन्स अँड लव्ह असं म्हणतात त्याला. सो तुमचे संबंध सगळ्यांजवळ कसे आहेत यावर हे हार्ट चक्र तुमचं ब्लॉक झालेलं आहे की ओपन आहे हे कळतं. जर तुमचे नातेसंबंध चांगले असतील तुमच्या घरातल्यांबरोबर, तुमच्या शेजाऱ्यांबरोबर, तुमच्या ऑफिसमध्ये, तर समजून जायचं की तुमचं हे हार्ट चक्र फार छान आहे. अशा व्यक्ती दुसऱ्यांचं भरभरून कौतुक करतात. दुसऱ्यांना एखाद्याने छान काम केलं तर त्याची स्तुती करतात. सो आता हे बघूया की हे ब्लॉक झाल्यानंतर काय आजार निर्माण होतात. तर अस्थमा किंवा कोलेस्ट्रॉल किंवा हार्ट अटॅक सारखा प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होतो. आता बघा अगदी लहान जन्मलेल्या बाळाला सुद्धा सायलेंट हार्ट अटॅक येतो. त्याचबरोबर वयात येणाऱ्या अगदी 16-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. म्हणजे हे प्रमाण हल्लीच्या काळामध्ये वाढलेलं आहे. याचं कारण की आपण कुठेतरी व्यक्त होत नाही. बऱ्याच गोष्टी मनातल्या मनात साठवून ठेवतो आणि म्हणूनच हे हार्ट चक्र ओपन करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण सोलर प्लेक्सेस. हे चक्र असतं आपल्या नाभीच्या 4 बोटं वर. त्याचा रंग आहे येलो. याला मणिपूर चक्र म्हणतात किंवा सोलर प्लेक्सेस चक्र म्हणतात. हे चक्र जर तुमचं ब्लॉक झालं तर तुम्हाला डायबिटीस, डायजेशन, जॉन्डिस यांसारखे आजार होतात किंवा स्किनचे सुद्धा आजार होतात. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला स्टेबिलिटी हवी असेल तर हे चक्र चार्ज करणं फार गरजेचं आहे. जसं की माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. ते तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, तर या चक्राला चार्ज करणं फार गरजेचं आहे. मस्ट. नेक्स्ट आहे सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र म्हणजेच आपलं नाभीच्या 4 बोटं खाली त्याचा आणि त्याचा रंग आहे ऑरेंज. याला म्हणतात स्वादिष्टान चक्र. हे कुठे असतं तर लोअर अबंडन्स टू द नेवल म्हणजेच आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली. हे आपल्या इमोशनचं, फिलिंगचं केंद्र आहे. आता या चक्रामुळे काय होतं मुख्यतः लेडीजचा या चक्राशी काय संबंध आहे ते आपण जाणून घेऊया. बघा अशा व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात. त्याचबरोबर हे चक्र जर बॅलन्स असेल तर लेडीजला मासिक पाळी अगदी त्यांचं सायकलिंग वेळेवर असतं. पण ज्या लोकांना बघा आई पण होणं ही एक नैसर्गिक देणगी आहे. निसर्गतःच ती देणगी
मातृत्वाची देणगी एका स्त्रीला मिळालेली असते, पण काही लोकांच्या किंवा काही बायकांच्या नशिबात हे मातृत्व त्यांना हुकावून जातं. मग अशा वेळेला तुमच्या संतती निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात. बाळाचं प्लॅनिंग करत असाल तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला निराशा मिळते. लेडीजला गर्भाशयाचे आजार निर्माण होतात. सो मेजॉरिटी जे फिमेल्सला हे चक्र जर फिमेलचं ब्लॉक असेल, तर फिमेल्सला फार प्रॉब्लेम क्रिएट होतात गर्भाशयासंबंधी. आणि त्यासाठी आपल्याला हे चक्र सुद्धा बॅलन्स करणं फार गरजेचं आहे, मुख्यतः लेडीजला. सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्याचबरोबर मूत्रदोष, युरिनल यासारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मुख्यतः आता आपण बघूया पुढचं चक्र, रूट चक्र. सगळ्यात शेवटी त्याचा रंग आहे रेड. आणि हे कुठे बसलेले आहे, तर बेस ऑफ द स्पाइन. आपलं जे स्पाइन आहे, माकड हाड, त्या माकड हाडाच्या खाली. हे चक्र जर तुमचं बॅलन्स नसेल, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनस्टेबिलिटी येते, डिप्रेशनमध्ये जाता, अँझायटी, वारंवार टेन्शन, एखाद्या गोष्टीचा अतिविचार, ओव्हर थिंकिंग, भीती मनामध्ये, कसला तरी फोबिया, राग, अँगर, निगेटिव्ह थिंकिंग करणं, वाईट विचार मनात येणं, आळस येणं, सकाळी उठल्या उठल्या काही काम करण्याची इच्छा निर्माण न होणं, थोडक्यात तर आळस निर्माण होणं शरीरामध्ये. आणि घरी खूप असं वाटतं की घरी येऊच नाही, पण बाहेर गेल्यानंतर मात्र खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. पण घरी आल्यानंतर अशा लोकांना खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात किंवा आळस निर्माण होतो, काही काम करण्याची इच्छा निर्माण होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर आपल्याला या चक्राला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. मूलाधार चक्र, आपल्या जीवनाचा मूल आधार, आणि म्हणूनच त्याला नाव ठेवलेलं आहे मूलाधार चक्र. त्याचबरोबर ज्यांच्या जीवनामध्ये पैशांसंबंधी फायनान्शियली काही इश्यूज आहेत, एखादा तुमचा बिझनेस आधी खूप छान चालला होता, पण आता त्या बिझनेसमध्ये बरेच डाऊनफॉल आलेले आहेत, किंवा तुमचा इन्कम सोर्स कमी झालेला आहे, फायनान्शियली प्रॉब्लेम वारंवार तुम्हाला येत आहेत, हातातोंडाशी आलेला घास तुमचा निघून जात आहे, तर समजून जायचं की आपलं हे चक्र कुठेतरी इम्बॅलन्स झालेलं आहे, ब्लॉक झालेलं आहे. कारण मूलाधार चक्राचा संबंध आपल्याला डायरेक्टली आपल्या फायनान्सशी येत असतो. आणि रेकीद्वारे आपल्या या सगळ्या चक्रांना आपण बॅलन्स करणं फार फार महत्वाचं आहे. सो आय होप इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? जर कळलं असेल तर थंब दाखवायचंय मला. येस, थँक्यू सो मच. चला आता आपण पुढे जाऊया. येस, थँक्यू सो मच. येस, आणि ज्यांची व्हिडिओ ऑन आहेत त्यांचेच प्रश्न पुढे विचारले जाणार आहेत. आता आपण बघूया ऑरा म्हणजे काय. येस, तुमच्यापैकी कोणाला माहितीये का ऑरा म्हणजे काय? तर त्यांनी फक्त हँड रेज करा. काय आहे ऑरा? ओके, समीक्षा, हा बोला. मॅम, बेसिकली पहिले तर गुड आफ्टरनून आणि गुड सगळ्यांना आफ्टरनून. पण हॅलो. ऑरा म्हणजे असं की जेव्हा तुम्ही समोर कोणाच्या पण समोर जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट होता, तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे तुमचं प्रेझेन्स आहे, तुमचे व्हायब्रेशन्स आहेत, ते सगळं ऑरामध्ये इन्क्लुडेड असतं. काही जणांना भेटल्यावरती आपल्याला खूप आनंद मिळतो किंवा आपल्याला छान वाटतं, प्लेझेंट वाटतं किंवा चांगलं वाटतं, शांत वाटतं. काही जणांना भेटून तो त्यांचा ऑरा असतो, त्यांचे व्हायब्रेशन्स असतात, ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं. काही जणांना भेटून आपल्याला तितकंसं चांगलं नाही वाटत. व्हेरी गुड, खूप तर छान. ते त्यांच्या ऑरा वरती डिपेंड असतं आणि हे सगळे ऑरा तुमच्या थॉट्स वरती वगैरे डिपेंड असतात. तुमचे जेवढे थॉट्स पॉझिटिव्ह असणार, तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहणार तुमच्या लाईफमध्ये डिस्पाइट ऑफ ऑल द सिच्युएशन्स, तेवढा तुमचा ऑरा ऑटोमॅटिक चांगला राहतो. आणि आता आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलोय, त्यामुळे अजूनच आमचा ऑरा सुधरेल ह्याच्यात काही शंका नाही मॅम. येस, खूप छान. छान एक्सप्लेनेशन केलं मॅडम, थँक्यू सो मच. येस, सो आता आपण डायरेक्टली ऑरावर येऊया. मॅडमने तर खूप छान एक्सप्लेनेशन केलेलं आहे. सो मला आता इथे एक्सप्लेन करण्याची काही गरज नाहीये असं मला वाटतंय. आता थोडक्यात बघूया ऑरा म्हणजे काय. तर आपल्या शरीराभोवती जे वलय असतं त्याला म्हणतात ऑरा, किंवा मराठीमध्ये म्हणतात त्याला आभामंडळ.
आता कसा ओळखायचा? आपले देवदेवता किंवा आपल्या गुरूंचे फोटो, आपले साधू संत यांच्या डोक्याभोवती एक प्रकाशाचं असं ब्लर असं वलय दाखवलं जातं बघा. तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता. सो त्याला म्हणतात ऑरा. आणि प्रत्येक माणसाचा हा ऑरा असतो. ऑरा काय रिप्रेझेंट करतो? तर तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात किंवा किती निगेटिव्ह आहात याला रिप्रेझेंट करतो. आणि या ऑराचे असे वेगवेगळे लेयर असतात, वेगवेगळे कलर्स असतात. सो जेवढे ब्राईट कलर तेवढा तुमचा ऑरा स्ट्राँग. जेवढे डार्क कलर तेवढा तुमचा ऑरा निगेटिव्ह झोनमध्ये जातो. आता आपण बघूया. सात चक्रांचा आणि ऑराचा काय संबंध आहे? त्याचबरोबर पॉझिटिव्ह ऑरा म्हणजेच वीक ऑरा आणि स्ट्रॉंग ऑरा म्हणजे काय? जसं की आता मॅडमने एक्सप्लेन केलं. खूप छान एक्सप्लेन केलं त्यांनी, की ज्या क्षणी आपण एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, तेव्हा आपला ऑरा खूप स्ट्रॉंग असतो, छान असतो. म्हणजेच आपल्याला पण छान वाटतं. आपल्याला असं वाटतं, की त्या व्यक्तीचं खूप सारं ऐकत बसावं. त्यांच्या कंपनीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह फील होतं. आपले विचार पॉझिटिव्ह व्हायला लागतात. आणखी असं वाटतं आणखी ऐकावं, आणखी ऐकावं. हे ते जे बोलतायत ते कधी संपूच नाही. ठीक आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह लोकं म्हणजे ज्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो. अशी स्ट्रॉंग व्हायब्रेशनवाले लोकं कशी असतात? तर नेहमी एखाद्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याला कॉम्प्लिमेंट्स देणं, त्याची स्तुती करणं वेळोवेळी. त्याचबरोबर तुम्ही जर काही चांगलं काम केलं किंवा तुमची प्रगती होत असेल, तर तिथे जराही ईर्ष्या किंवा जेलसी स्प्रेड न करता तुमच्याबद्दल चांगलं बोलणं, तुम्हाला छान शुभेच्छा देणं. त्याचबरोबर एकच मिनिट मी स्क्रीन दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. हं. वारंवार चांगल्या कामाची स्तुती करणं. त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचं एक व्यक्तिमत्व फार वेगळं असतं. म्हणजेच काय? तर जेव्हा-जेव्हा तुम्ही त्यांच्या सानिध्यात येता, तेव्हा तुमची कामं पण लवकर-लवकर होतात. त्या कामांमध्ये सक्सेस मिळतं. का बरं? कारण त्यांच्या ऑरा क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करता. पण ज्या वेळेला काही लोकं वारंवार काही ना काहीतरी नकारात्मक भावना सोडत असतात, निगेटिव्ह थॉट्स सोडत असतात आणि दुसऱ्यांना जज करत असतात. स्वतःमध्ये काही कर्तृत्व नसतं, पण दुसऱ्यांना वारंवार जज करणं. ठीक आहे. आणि दुसऱ्यांचं तसूभर सुद्धा कौतुक न करणं. सो जेव्हा मी या बॅचेस घेत असते, फ्री बॅचेस, तेव्हा त्याच्यामध्ये बघा 100 पैकी 100 लोकं पॉझिटिव्ह किंवा 200 500चा ग्रुप आहे. सो 500च्या 500 लोकं पॉझिटिव्ह असू शकतात का? ऑब्व्हियसली नाही. त्याच्यामध्ये 5% व्यक्ती अशा असतात, की त्यांना दुसऱ्यांची प्रगती होताना बघवत नाही. मग काहीतरी खडा टाकणं गरजेचं आहे. मग काय करायचं? मग असे प्रश्न सुद्धा मला विचारले जातात कधी-कधी. "मॅडम मग तुम्ही हा फ्री क्लास का घेता? त्यामागचं कारण काय आहे? मग ह्या फ्री क्लासमध्ये तुम्ही स्वतःची पब्लिसिटीच करणार का? की आम्हाला पण काहीतरी देणार?" मग अशा लोकांना तुम्ही काय कराल? उत्तरं द्याल की तिथेच स्टॉप होणार? तुम्ही सांगा. कोणी मला सांगेल या प्रश्नाचं उत्तर? हा हा प्रश्न मी मुद्दामून तुम्हाला इथे आज सांगतेय. कारण याच ग्रुपमध्ये एका लेडीजने मला हा प्रश्न विचारलेला आहे. हां, येस समीक्षा मॅडम सांगा बरं. बाकीच्या लोकांनी सुद्धा बोलायचं नुसतं समीक्षा मॅडमलाच मी विचारणार नाहीये. हां, समीक्षा मॅडम हा अशा वेळेस प्रश्न आपण काय तुम्हाला उत्तर विचारला देणार की ना? काय आपण बोलणार स्टॉप तुम्ही? नाही, मी तर पहिले रिएक्टच करणार नाही ह्या गोष्टीवरती, की मी हे का एक्झॅक्टली, करतेय हे मला माहितीये. मी एक्झॅक्टली. ज्या गोष्टीला घेऊन प्रामाणिक आहे त्याला माहितीये. मी ह्या लोकांना एक्सप्लेन किती केलं तरी ते मला येस, जजच करत येस, बसणार आहे. तर येस. कशासाठी ना माझा वेळ वेस्ट करू थँक मी यू, थँक या यू सो मच. लोकांसाठी. थँक यू सो मच. येस, रुपाली मॅडम. नमस्कार. नमस्ते. ऍक्च्युली मी विचार करेल की मी काहीतरी उत्तर देईल त्यांना, कारण त्यातले जे 5% तुम्ही जे निगेटिव्ह बोलतायत, त्यातले मी असा विचार करेल की त्यातले काही पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झाले माझ्यामुळे, तर चांगलं होईल. येस, एक्झॅक्टली. सो मी पण सेम केलेलं आहे. मी त्यांना फक्त एवढाच मेसेज केला, "मॅडम प्रश्न खूप छान विचारला." तर त्यांनी पुन्हा मला रिप्लाय केला, "मॅडम माझा प्रश्न छानच आहे, पण तुम्ही मला प्रॉपर रिप्लाय द्याल याची मी अपेक्षा करते." तर मी त्यांना रिप्लाय दिला, "मॅडम हा ग्रुप तुमच्यासारख्या सभ्य लोकांसाठी नाही. सो तुम्ही याच्यातून लेफ्ट होऊ शकता." आणि त्या लेफ्ट नाही झाल्या म्हणून मला त्यांना तिथून रिमूव्ह करावं लागलं. सो आपण आपली एनर्जी कुठल्या कामासाठी वापरायची ते अप टू यू तुमच्यापर्यंत राहते. कारण तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर त्याच्या प्रश्नाला उत्तरं देत बसलात, तिकडे
त्यांच्या त्यांच्या आणखीन एक प्रश्न वाढणार आणि त्याच्यामुळे काय होणार तर ती निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी आपल्यावर सुद्धा येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच अशा लोकांना प्रश्नांच्या उत्तरं द्यायची तर नाही, निरुत्तर राहायचं आपण आणि म्हणायचं तुम्ही खूप हुशार आहात, तुमच्या समोर माझी बुद्धी फार कमी आहे आणि स्टॉप व्हायचं. कारण सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तो ठेका आपण घेतलेला नाही. हायच बट जेन्युइन काही तुम्ही मला प्रश्न विचारलात या संबंधी तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. ठीक आहे. सो निगेटिव्ह लोकांपासून लांब कसं राहायचं? रेकीमध्ये आल्यानंतर ऑब्व्हियसली आपण निगेटिव्ह लोकांपासून आपोआपच लांब होतो किंवा तीच लोक आपल्या आयुष्यातून वजा होतात. हा सुद्धा अनुभव ज्यांनी रेकी लेवल 1-2 केलेला आहे त्यांना नक्कीच आलेला असेल. ठीक आहे. सो आता आपण पुन्हा आपल्या पॉइंटवर येऊया ऑरा. मग हा ऑरा पॉझिटिव्ह कोणाचा असतो? जी लोक पॉझिटिव्ह थिंकिंग करतात नेहमी. बघा आता नुसतंच पॉझिटिव्ह थिंकिंग करून काय उपयोग आहे का? नाही. तर तुमचे व्हायब्रेशन सुद्धा मॅच व्हायला पाहिजे. तुम्ही बोलताय मी पॉझिटिव्ह आहे, मी सगळं पॉझिटिव्ह विचार करतोय किंवा मी पॉझिटिव्ह वेने जातेय. पण कुठेतरी तुमच्या मनामध्ये बॅक ऑफ माइंडमध्ये ते आहे की अरे माझं हे काम होईल की नाही, मी 100% याला कॅपेबल आहे का? सो असं जर तुमच्या मनामध्ये विचार आले तर तुमची फ्रिक्वेन्सी आणि त्या युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी कुठेतरी मिसमॅच होते. तुमचे व्हायब्रेशन कमी पडतात आणि म्हणूनच तुमच्या हातातोंडाशी आलेले कामं होत नाही. आणि म्हणूनच आपले व्हायब्रेशन स्ट्रॉंग करायचे. ज्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. कुठलीही निगेटिव्ह एनर्जी असेल तरी त्यांच्या ऑरा क्षेत्रामध्ये ती प्रवेश करत नाही. कारण निगेटिव्हिटी जेव्हा आपल्या ऑरामध्ये प्रवेश करते, बघा एखाद्याची निगेटिव्हिटी खूप हावी असू शकते. काही अशी लोक पण असतात की आपल्या जेवणावाटे, आपला काही गोड अन्नावाटे आपल्या शरीरामध्ये ती निगेटिव्ह एनर्जी, सायकिक एनर्जी म्हणतात त्याला, ती सोडत असतात. मग ही एनर्जी हवी झाल्यानंतर आपण सुद्धा त्यांच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण निगेटिव्ह होतो. डोकं दुखणं, अचानक वॉमिटिंग सारखं होणं, असे त्रास होतात. आता हाच प्रकार बघा जेव्हा मोस्ट ऑफ लेडीज लग्नाला जातात छान नटून-थटून, तेव्हा 4 चौघांमध्ये गेल्यानंतर त्या 4 चौघांपैकी किती जण तुम्हाला खऱ्या मनाने तुमची प्रशंसा करतात? फार थोडे. बाकी काय करतात? जलसी, ईर्ष्या निर्माण करतात. की हीच कशी छान, हिचंच अटायर कसं सुंदर आणि मग ही निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते, हावी पडते आपल्यावर आणि आपण घरी आल्यानंतर डोकेदुखी किंवा काहीतरी त्रास आपल्याला सुरू होतो. म्हणजे याचाच अर्थ आपण ती निगेटिव्हिटी आपल्याबरोबर घेऊन आलोय. पण जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग असेल, तर कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्यावर हावी होत नाही. आणि म्हणूनच रोज पॉझिटिव्ह नुसतं बोलायचं नाहीये, तर तुमच्या कामातून, तुमच्या बॉडी लँग्वेज मधून, तुमच्या व्हायब्रेशन मधून त्या सगळ्या गोष्टी दिसणं फार फार गरजेचं आहे. सो सगळे रेडी आहेत पॉझिटिव्ह राहण्यासाठी? सो मला सगळ्यांनी एक थंब दाखवायचा आहे. येस. आता आपण पुढे बघूया. ठीक आहे. आता ह्या ऑरा क्षेत्रामध्ये कोणाच्या तरी वाईट एनर्जीमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर काय होतं? तर ज्या क्षणी आपण एखाद्याच्या निगेटिव्ह एनर्जीच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला ती एनर्जी आपल्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करते, ते चक्र आपलं ब्लॉक होतं आणि त्या चक्रांसंबंधी आपल्याला आजार निर्माण होतात. सपोज ती एनर्जी आपल्या थ्रोट चक्रामध्ये जेव्हा प्रवेश करते, तेव्हा आपलं कम्युनिकेशन, इतरांबरोबर बोलणं, आपले संबंध बिघडत जातात. त्या एनर्जीने जर आपल्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश केला, तर आपल्याला फायनान्शियली खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. बघा काही लोक तुमच्या घरी येतात, वरवर खूप छान बोलतात, तुमची स्तुती करतात. पण तुमचं घरदार बघून किंवा तुमची प्रगती बघून मागे खूप जेलसी सोडतात. याने कसं बरं एका वर्षात 2 वर्षामध्ये एवढी प्रगती केली, नक्कीच काहीतरी 2 नंबरचा धंदा करत असावा. म्हणजे थोडक्यात ती निगेटिव्हिटी तुमच्यावर सोडून निघून जातात. मग अशा वेळेला आपल्या घरामध्ये ती व्यक्ती गेल्यानंतर काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात. मे बी नवरा-बायकोंमध्ये भांडण निर्माण होतं किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी वाईट घटना घडते. छोट्या-मोठ्या स्वरूपात का होईना, कटकटी अशा तुमच्या घरामध्ये निर्माण होतात. कलह, क्लेश आणि म्हणूनच आपल्या ह्या ऑराला स्ट्रॉंग करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया ऑराला स्ट्रॉंग कसं करायचं. सो इथपर्यंत क्लिअर झालं का आधी ते सांगा.
आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण खुश असतो मनातून तेव्हा आपला ऑरा स्ट्रॉंग असतो, पण जेव्हा आपण दुखी असतो, उदास असतो, तेव्हा आपला ऑरा वीक होतो. मग आता त्याच्यासाठी काय करायचं बरं? मॅडम, आम्ही मनुष्य आहोत, मनुष्य प्राणी आहोत, सो रोजच आम्ही खुश नाही राहू शकत. येस, डेफिनेटली नाही राहू शकत. मी पण नाही रोज खुश राहू शकत. कारण खुश राहण्याचं नाटक आपल्याला जास्त वेळ नाही करता येत. मग काय करायचं? ज्या वेळेला आपली एनर्जी डाऊन होते, म्हणजेच कुठेतरी मनातून नाखुश असतो, आपलं एखादं काम होत नाही, दुःखी असतो आपण, तेव्हा ठरवायचं की किती वेळ मी दुःख धरून बसणार आहे. 1 तास किंवा 2 तास. 1 मिनिट माझी. येस. 1 तास किंवा 2 तास. किती वेळ मी दुःखी असणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही तो पॅटर्न ब्रेक करत नाही दुःखी असण्याचा, तोपर्यंत ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही पुन्हा घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच वारंवार जेव्हा तुम्ही दुःखी होता, कष्टी होता, तेव्हा तुम्हाला डिसाईड करायचंय की किती वेळ मी या दुःखामध्ये असणार आहे. आणि येस, डेफिनेटली आपलं मन रडून वगैरे मोकळं करणं, कोणाला तरी सांगून मन मोकळं करणं फार गरजेचं आहे, मस्ट आहे. पण ते किती वेळ, याला सुद्धा काहीतरी लिमिटेशन असतात. असं नको की 4-4, 5-5 दिवस मी दुःखीच आहे आणि माझ्यामुळे माझं सराउंडिंग सुद्धा सुद्धा दुःखी कष्टी. सो मी दुःखी आणि माझ्याबरोबर असणारे सगळे समदुःखी. सो असं नसायला पाहिजे. कारण तुम्ही घरात कुटुंबातली एक व्यक्ती जर दुःखी असेल, तर ते पूर्ण कुटुंब दुःखी होतं. पूर्ण घराचा ऑरा निगेटिव्ह होतो. आणि म्हणूनच आपले व्हायब्रेशन, तो पॅटर्न आपल्याला चेंज करता आला पाहिजे. ठीक आहे. 1-2 तास दुःखी आहे मी, ठीक आहे. आता त्यानंतर मला माझा मूड स्विंग करायचंय, चेंज करायचंय. कारण कोण येणार आहे का आपला मूड आपला मूड चेंज करायला? नाही. आपल्याला स्वतःलाच करायचंय. मग काय करायचंय? आपल्याला आवडणारी आपल्या काळातली गाणी, म्युझिक ऐकायचंय. त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची. आता मिठाच्या पाण्याने अंघोळ करायची म्हणजे काय करायचं? हे जर तुम्ही रोज केलात तर बेस्ट. शेवटची 2 शेवटचं जे थोडंसं पाणी असतं, त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचंय आणि केसांवरून ते पाणी घ्यायचं नाही, तर आपल्या डोक्याच्या खालील बॉडीवरून ते पाणी आपल्याला घ्यायचंय. कारण मीठ मिठामध्ये एक अशी प्युरिटी आहे, प्रॉपर्टी आहे, की ते कुठलीही निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करतं आणि म्हणूनच मिठाच्या पाण्याचा वापर करायचा. सो इथपर्यंत क्लिअर आहे? जर तुम्ही बाहेर फिरायला जाणार असाल, तर नक्कीच समुद्राच्या पाण्याने स्नान करा. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा ऑरा क्लीन होतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता हा आपला ऑरा. संत ज्ञानेश्वरांची समाधी जी आळंदीला आहे. कोण कोण गेले बरं आळंदीला? तुमच्यापैकी कोण गेलेला आहे का? ओके. सो संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जो ऑरा आहे, तो जवळ-जवळ 200 ते 250 किलोमीटर अंतरावर सुद्धा जाणवतो. तिथे गेल्यानंतर लगेच आपले व्हायब्रेशन चेंज होतात. आपल्याला तो ऑरा फील व्हायला सुरुवात होतो. म्हणजे बघा, या सत्पुरुषांचा ऑरा किती स्ट्रॉंग असावा आणि त्याचं अजून सुद्धा ते आपल्याला जाणवतं. त्याचबरोबर आपण जेव्हा एका मंदिरात जातो, तेव्हा मंदिरात जाण्याआधी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती सुंदर असे सगळं म्हणतात ना, आपले रिच्युअल्स किती छान आहेत, की मंदिरात जाण्याच्या आधी आपण घंटा वाजवतो. घंटा वाजवण्याचं तात्पर्य काय? तर आपला घंटा वाजवल्यामुळे त्या घंटाच्या आवाजाने त्या साउंडने आपला ऑरा क्लीन होतो आणि त्यावेळेला मंदिरात प्रवेश करताना आपल्या डोक्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह थॉट्स येत नाहीत. राइट? सो अशा प्रकारे त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीचा आणखीन एक नमुना. आपण पूर्वीपासूनच आपल्या आजा, पंजा नातवांची दृष्ट काढतात, छोट्या मुलांची दृष्ट काढतात. आपण काय जास्त शिकल्यानंतर काय म्हणतो? हे काय फॅड नवीन? पण हे फॅड नाहीये. दृष्ट्या काढतो म्हणजेच काय करतो? तर मिठामध्ये जसं मी सांगितलं, मिठामध्ये काय प्रॉपर्टी आहे? तर कुठलीही निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करण्याची मिठामध्ये आणि तुरटीमध्ये प्रॉपर्टी आहे. आणि म्हणूनच मीठ, मोहरी आणि तुरटीद्वारे आपण त्याची दृष्ट काढतो म्हणजेच काय करतो? तर त्याचा ऑरा क्लीन करत असतो. आणि म्हणूनच लहान बाळांची दृष्ट काढणं म्हणजेच त्यांचा ऑरा क्लीन करणं फार गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? सो आजपासून आपला ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचंय? चेहऱ्यावर एक छान स्मित हास्य ठेवायचं आहे. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. त्याचबरोबर पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला बसायचं आहे. जर तुमच्या ग्रुपमध्ये कोणी अशा लेडीज आहेत, की एखाद दिवस तुम्हाला त्यांचं दुःख सांगतायत, शेअरिंग करतात, ठीक आहे.
पण तेच दुःख जर तुम्हाला वारंवार सांगत असतील तर मात्र त्यांच्यापासून लांब राहायचंय, किंवा थोडक्यात त्यांना सरळ असं उत्तर द्यायचे की रोज तू हे मला दुःख सांगू नकोस, त्यापेक्षा त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढ. आपण असतो ना फोनवर बऱ्याच लोकांचं रडगाणं ऐकत असतो. सांग सांग, तुझी स्टोरी सांगण्यामध्ये मला फार मजा वाटते. पण आपल्याला कळत नसतं, नकळत नकळत आपण आपला ऑरा ते दुःख ऐकल्यामुळे आपला ऑरा निगेटिव्ह करत असतो. आणि कुठेतरी त्याच गोष्टी मग आपल्या बाबतीत सुद्धा घडायला सुरुवात होतात. सो तिथे आपल्याला स्टॉप होणं फार गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? सो आपला ऑरा आपली फिजिकल, मेंटल आणि इमोशनल कंडिशनला शो करतो. जसं तुम्ही मनात विचार करता तसा तुमचा ऑरा बनत जातो. आणि म्हणूनच मी वारंवार सांगते की नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि पॉझिटिव्ह बुक्स रीड करा, जे आपल्याला सकारात्मक एनर्जी देतात. आपण लेडीज काय करतो, आपलं वॉर्डरोब सर्रास साड्याने भरलेलं असतं. पण कोणाला विचारलं की तुमच्याकडे बुक्स वाचण्यासाठी किती आहे? हार्डली 4-5 लोकं हँड रेज करणार आणि म्हणणार की माझ्याकडे आहेत पण 2-3 बुक आहेत. सो चांगले बुक्स वाचा. नेहमी एखादं मोटिव्हेशनल आपण YouTubeचा वापर चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा करू शकतो. केवळ रील बघण्यासाठीच नाही. सो YouTubeवरच्या चांगल्या रील्स ज्या पॉझिटिव्ह आपल्याला रिझल्ट देतात, जे आपल्याला मोटिव्हेट करतात, त्या रील्स बघा. पण आपलं होतं काय, रील्स बघायला सुरुवात केलं की तिथे 3 ते 4 तास आपले जातात. याचाच अर्थ आपल्याकडे टाईम मॅनेजमेंट नाही. आणि म्हणूनच बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या हातातून निसटून जातात. बरीच लोकं असतात ज्यांना सकाळी उठल्यानंतर छान वाटत नाही. काम करण्याची इच्छा होत नाही. मी तर म्हणते हे सगळं तुम्ही स्वतःहूनच तुमच्यावर ओढून घेतलेलं आहे. कारण सकाळी लवकर कोण उठतात? ज्यांच्याकडे काहीतरी गोल्स असतं, काहीतरी करण्याची, काहीतरी जिद्द असते, काहीतरी मॅनिफेस्ट करण्याची जिद्द असते. कोण उठत नाही, की सकाळी उठल्यानंतर मी करणार काय? हा प्रश्न ज्यांच्या समोर असतो ते उठत नाही. करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही जर हाउसवाईफ असाल, तर तुमचं घर नीटनेटकं ठेवा, वॉर्डरोब छान ठेवा, तुमच्या मुलांवर संस्कार चांगले द्या. कारण ज्यांचं घर खूप छान नीटनेटकं असतं, त्यांच्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी खेळत असते. त्याचबरोबर तुमचं बोलणं, वागणं या सगळ्या गोष्टीतून ती एनर्जी दिसत असते. आपलं घर जसं असतं, अस्ताव्यस्त, तसे आपले विचार सुद्धा अस्ताव्यस्त असतात. सो आपल्या घरापासून ती सुरुवात करायची आहे. मी जेव्हा बऱ्याच ठिकाणी वास्तू व्हिजिटला जाते, त्यावेळेला आम्ही येणार म्हणून त्या लोकांनी घराचं एंट्रन्स, हॉल वगैरे खूप छान ठेवलेलं असतं. पण त्यांना माहीत नसतं, की आम्ही कुठला भाग ओपन करू. आणि मग मध्येच आम्ही त्यांचा वॉर्डरोब ओपन केला, की भरभर ते सगळे कपडे बाहेर पडतात आणि मग कळतं, की ही व्यक्ती कशी असेल. सो असं न करता टाईम मॅनेजमेंट शिका. आपल्याला कुठल्या वेळेला काय कामं करायला पाहिजेत. महत्वाची कामं कुठल्या वेळेत करायची आहेत, अतिमहत्वाची कामं कुठल्या वेळेत करायची आहेत. सो या कामांना प्रायोरिटी द्यायला शिका. जसा वेळ तुम्हाला मोकळा मिळेल, त्या मोकळ्या वेळेमध्ये काहीतरी स्वतःची आवड जपा, शिका. पण वेळ वाया घालवू नका. नंतर मात्र आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ यायला नको. तो हा वेळ सत्कारणी घालवायचा आहे, चांगल्या कामासाठी घालवायचा आहे तुम्हाला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता आपण बघणार आहोत आपला ऑरा स्वतःचा कसा क्लीन करायचा. ओके. सगळे इंटरेस्टेड आहात का? स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा हे जाणण्यासाठी? ओके, चला. सो आता आपण त्याच्यावर काम करूया. आधी आपण ऑरा बघायला शिकूया. सगळ्यांनी नोटबुक काढा. आता तुमच्या नोटबुकवर एक जाडासा, आपल्या टिकली एवढा जाडासा डॉट करा. मोठ्या टिकली एवढा एक डॉट करा. गडद असा डॉट करा. डार्क रंगाचा डॉट करा. केला का?
आता बघा, हा डॉट जो तुम्ही केलेला आहे अगदी त्याच्या सेंटर पॉइंटवर तुम्ही बघायचं आहे. त्या डॉटच्या आउटर बॉडीला बघण्याचा प्रयत्न करायचे. सेंटर पॉइंटवर तुमची नजर असायला पाहिजे आणि त्यातूनच आउटर बॉडीला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्ही जो डॉट काढलाय त्याच्यावर. आणि मग बघा, तुम्हाला असं ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसतंय का? थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. ओके, श्रेया मॅडमला दिसला. थँक्यू सो मच. किंवा आता तुमच्या समोर ही स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकता. कुठला तरी एक पॉइंट, कुठला तरी एक सर्कल बघा आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. ब्लॅक कलरच्या सर्कलवर कॉन्सन्ट्रेट केला तरी चालेल. ओके, सो दिसला सगळ्यांना? ज्या लोकांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, जी लोक थोडंफार का होईना मेडिटेशन करतात, सो त्या लोकांना हा नक्कीच दिसला असेल आणि प्रॅक्टिसने हळूहळू हा दिसायला लागतो. ठीक आहे, सो आता आपण पुढे जाऊया. सो प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचा एक ऑरा असतो. जसं की हे फुलं आहेत, पानं आहेत, त्या सगळ्यांचा एक ऑरा आहे. माझ्या हातात ही जी बॉटल आहे तिचा सुद्धा एक ऑरा आहे. त्यानंतर आपल्या बोटाचा ऑरा सुद्धा आपण चेक करू शकतो. त्याच्यासाठी किर्लियन फोटोग्राफी एक मशिनरी आहे, तर त्याच्यातून आपण या आपला ऑरा चेक करू शकतो. ऑराचे कलर बघू शकतो. पण ही मेथड थोडी हे आहे, कॉस्टली आहे. त्यानंतर अशा प्रकारे सुद्धा आपण ह्युमन ऑरा लेअर चेक करू शकतो. आता आपण बघूया सेल्फ ऑरा क्लिन्झिंग, स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा. सो चला सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे स्वतःचा ऑरा क्लीन करणं. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग, स्वतःचा ऑरा क्लीन करणं. आता इथे आपल्याला रेकीला कॉल करायचे. रेकीला कॉल करायचं म्हणजे काय करायचे? रेकीची प्रार्थना म्हणायची. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मग ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. सो असे करून आपले हात आपल्याला असे कप शेप मध्ये ठेवायचे. आपले दोन्ही हात आपल्याला असे कप शेप मध्ये ठेवायचे. ठीक आहे, आता पुढे बघा. आता आपल्याला अफर्मेशन द्यायचे. हे प्रोसिजर करताना आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 2 स्पून खडे नमक म्हणतात ना, जाडं मीठ, ते तुम्हाला घ्यायचंय. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. हे जेव्हा तुम्ही कधी कराल नंतर, तेव्हा हा सेशन बघून तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. आता त्याची रेकीला कॉल केला, सगळ्यांचे आभार व्यक्त केलं, आपल्या हातामध्ये ती वाईट एनर्जी घेतली. मग त्यानंतर आपल्याला स्वतःचा ऑरा प्रोटेक्ट करणं, स्वतःला प्रोटेक्शन देणं फार गरजेचं आहे. मग एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिडमध्ये किंवा पांढऱ्या शुभ्र सर्कलमध्ये, एका एनर्जी शील्डमध्ये मी स्वतःला, प्रोटेक्शन शील्डमध्ये मी स्वतःला सुरक्षित करीत आहे असं बोलायचं आपल्याला. तर मी पुढे सांगेन तुम्हाला, आता फक्त एवढंच लिहून घ्या. एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिडमध्ये किंवा प्रोटेक्शन शील्ड मध्ये
मी स्वतःला प्रोटेक्ट करीत आहे. आता इथे काय करायचंय आपल्याला बघा. हे असं पिरॅमिड आहे. पण हे पिरॅमिड आपल्याला एक पांढरं शुभ्र पिरॅमिड बघायचं आहे. ब्रह्मांडातून जो रेकीचा फ्लो येतो त्या फ्लो मध्ये हे पिरॅमिड तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बसलेला आहात आणि तुम्ही स्वतः सुरक्षित आहात असं तुम्हाला फील करायचं. ठीक आहे. मग 3 वेळा बोलायचंय रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. प्रार्थना लिहून झालीये. पहिला रेकीला कॉल करताना पहिले सगळ्यांचे आभार मानायचे. मग ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश बघायचे, तो आपल्या दोन्ही हातांमधून घ्यायचे आणि त्यानंतर स्वतःला प्रोटेक्शन द्यायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय पूर्णतः. मग 3 वेळा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एक बाउल घ्यायचे. बाउल कुठलंही घ्या, स्टीलचं घ्या, कुठलंही मेटलमध्ये तुम्ही घेऊ शकता. स्टीलचं घ्या, काचेचं घ्या, कुठलंही. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे आणि 2 चमचे जाडं मीठ टाकायचे आणि मग प्रार्थना करायची. जेव्हा आपण स्वतःचा ऑरा क्लीन करत असतो तेव्हा माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरामध्ये ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, निगेटिव्ह एनर्जी आहेत, त्या माझ्या हातात येऊ देत. बघा आता माझ्याकडे लक्ष द्या. व्हिडिओ बघून तुम्ही ते नंतर लिहून घ्या. आता फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आपला स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा. बरं, ऑरा क्लीन करायला घेताना चष्मा वगैरे काढून ठेवायचे. ठीक आहे. आता काय करायचंय, बाजूला आपण मिठाचं बाउल ठेवलंय. आपल्या 2 हातांमध्ये थोडंसं मीठ घ्यायचंय आणि मग काय करायचंय, आपल्या डोक्यापासून खाली पायापर्यंत आपल्याला ऑरा क्लीन करायचंय. मग बोलायचंय, माझ्या फ्रंट साईडच्या आभा मंडळात म्हणजे समोरील माझ्या फ्रंट साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या हळूहळू आपले हात खाली पायापर्यंत घेऊन जायचे आणि पायापर्यंत हात घेऊन जाताना आपल्या दोन्ही हाताच्या अशा मुठ्ठी करायचे. ठीक आहे. सो माझ्या ऑरा क्षेत्रामध्ये, फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहेत, काही बाधा आहेत, त्या संपूर्णतः माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. आणि मग मिठाच्या पाण्यात ते बाउल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वेळा हात झटकायचे. सतत 3 वेळा तुम्हाला फ्रंट साईडचा ऑरा क्लीन करायचंय. त्यानंतर लेफ्ट साईडचा ऑरा क्लीन करायचंय. लेफ्ट साईडचा ऑरा क्लीन करताना म्हणायचंय, माझ्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या माझ्या हातांमध्ये येऊ देत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन कायमस्वरूपी नष्ट होऊ देत. सेम राईट साईडच्या हाताला सुद्धा असंच म्हणायचंय. आता राहिली आपली बॅक साईडची बॉडी. मग बॅक साईडचा ऑरा क्लीन करताना तुम्ही करू शकता का इझिली? नाही. मग रेकीमध्ये एक छान असं सिस्टम आहे की तुम्ही काहीही घोषित करू शकता. सो लिहून घ्या. मी माझी बॅक साईड फ्रंट साईड म्हणून घोषित करीत आहे. मी माझी बॅक साईड माझी फ्रंट साईड म्हणून घोषित करीत आहे. आपले दोन्ही हात असे ठेवायचे आणि म्हणायचे, मी माझी बॅक साईड फ्रंट साईड म्हणून घोषित करीत आहे. आता ही आपली फ्रंट साईड नाही झाली, आपली ही बॅक साईड झालेली आहे. मग म्हणायचंय, माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आणि मग हातांच्या मुठ्ठी करायच्या आणि पायापर्यंत घेऊन जायच्या आणि ही नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. 3 वेळा करायचे. सो पुढून 3 वेळा, लेफ्ट साईडने 3 वेळा, राईट साईडने 3 वेळा आणि बॅक साईडने म्हणजे जेव्हा आपण घोषित करतो तेव्हा 3 वेळा. सो 3 4 12 12 वेळेला तुम्हाला अशा प्रकारे तुमचा ऑरा क्लीन करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता काय करायचंय, दोन्ही हात असे करायचे. मी म्हटलं ना तुम्हाला की प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही काही रेकीचं 1 मिनिट हा, जेव्हा तुम्ही काही रेकीसाठी काम करता, रेकीबद्दल काम करता स्वतःसाठी, तेव्हा तुम्हाला त्या एनर्जी पासून डिस्कनेक्ट होणं गरजेचं आहे. कॉर्ड कटिंग करणं फार गरजेचं आहे. मग काय करायचंय, दोन्ही हात असे ठेवायचे. सर्व नकारात्मक
बघा आता आधी लक्ष द्या माझ्याकडे व्यवस्थित. हा, प्रत्येक वेळेला मीठ नाही घ्यायची गरज आहे, एकदाच मीठ घ्यायचं. असं तुम्हाला 4 वेळाच मीठ घ्यायचंय आणि तिसऱ्यांदा ते मीठ तुम्हाला टाकायचे. ठीक आहे, आता लक्ष द्या माझ्याकडे. काय बोलणार होती बरं, विसरली मी आता. ओके, तुमचा ऑरा क्लीन झाला. आता ऑरा क्लीन झाल्यानंतर थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, थँक्यू युनिव्हर्स असं तुम्हाला म्हणायचंय. आणि त्यानंतर आपले दोन्ही हात असं घ्यायचे आणि कॉर्ड कटिंग करायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि नाभी समोर जाऊन 3 वेळा कट करायचे किंवा डिलीट 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 करायचे किंवा कट 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 किंवा डिस्कनेक्ट असा शब्द सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुमच्यावर आहे ते. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? तुम्ही मीठ 3 वेळा घ्या किंवा 1 वेळा घ्या, तुमच्यावर आहे. काही प्रॉब्लेम होत नाही त्याने. किंवा मीठ नाही घेतलात तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण मिठाचं पाणी तुम्ही बाउल केलेलं आहे. ठीक आहे. सो आता बघा, ते मिठाचं जे पाणी तुमच्याकडे आहे बाउलमध्ये, तर ते कुठेही घरात न टाकता डायरेक्टली टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करायचं. किंवा जर तुमच्या बाहेर जागा असेल तर त्या बाहेर कुठेतरी गटारामध्ये किंवा नाल्यामध्ये टाकायचे, पण घरात कुठेही टाकायचं नाही, कारण ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पुन्हा निर्माण होते. तो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? मॅडम व्हिडिओ बघा आणि नंतर क्लिअर करा. आता पुन्हा पुन्हा मला एवढा वेळ नाहीये दाखवायला. येस, हे सगळं मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचंय. आता आपण बघूया दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा. सेम जसं मी तुम्हाला सांगितलं सेम तसंच. आता फक्त इथे एकच तुम्हाला ऍड करायचंय की जेव्हा आपण दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करायला घेतो तेव्हा आभार मानताना त्या व्यक्तीचा सुद्धा आभार मानायचं. जसं आपण स्वतःचे आभार मानतो, मी स्वतःची आभारी आहे. आता त्याच्यामध्ये ऍड काय करायचंय, मी XYZ पर्सनची सुद्धा आभारी आहे. दॅट्स इट. आणि मग शेवटी मी त्या XYZ पर्सनचे सुद्धा आभार मानणार. थँक्यू XYZ पर्सन. सेम करायचे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करायला घेता तेव्हा तुम्ही आरामात त्यांना फिरायला सांगू शकता किंवा तुम्ही सुद्धा त्यांच्या अवतीभोवती फिरू शकता. सो पहिला फ्रंट साईडचा घ्यायचा, मग लेफ्ट साईडचा, मग राईट साईडचा आणि नंतर बॅक साईडचा. अशा कशाही पद्धतीने तुम्ही त्यांचा ऑरा क्लीन करू शकता. आणि बोलताना काय म्हणायचं, XYZ या पर्सनच्या ऑरा क्षेत्रामध्ये, फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी माझ्या हातांमध्ये येऊ दे, हातांच्या मुठीमध्ये येऊ दे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन पूर्णपणे नष्ट झालेली आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, सगळ्यांचं क्लिअर आहे का? आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा ते पाहिलं, दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा ते सुद्धा पाहिलं. ओके, आता आपण पुढे बघूया. सो आज आपण 7 चक्रांबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर ऑरा म्हणजे काय ते पाहिलं. हा ऑरा आपण कसा शुद्ध, आपला ऑरा आणखीन स्ट्रॉंग कसा करायचं तर ते सांगितलं की मिठाच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्यानंतर रोज तुम्हाला मेडिटेशन करायचंय. जी लोक रोज मेडिटेशन करतात त्यांचा ऑरा खूप स्ट्रॉंग असतो. ऍटलिस्ट दिवसातून 5 मिनिटं का होईना, कमीत कमी 5 मिनिटं तुमच्याकडे वेळ नाही का तुमच्यासाठी? सो 5-10 मिनिटं का होईना पण मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. काही त्रास वगैरे होत नाही दुसऱ्यांचा ऑरा वगैरे क्लीन केल्यानंतर. हे तुमच्या मनामध्ये काहीतरी तुम्ही मिथ्स पाळून ठेवलेत, बाकी काही नाही. मला इथे मेसेज केलाय कोणीतरी, दुसऱ्यांचा ऑरा क्लीन केल्यानंतर काही होत नाही. युनिव्हर्सने आपल्याला एवढी छान पॉवर दिली आहे, सगळ्यांना ती पॉवर दिलेली आहे. त्यामुळे दुसऱ्यांचा ऑरा क्लीन केल्याने, दुसऱ्यांमध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी फीड केल्याने आपली एनर्जी उलट वाढते, कमी होत नाही. एनर्जी कुठे डाऊन होते, जेव्हा तुमच्या माइंडमध्ये काही निगेटिव्ह थॉट्स निर्माण होतात तेव्हा. ऑरा क्लिन्झिंग तुम्ही किती वेळा करू शकता? दिवसातून एकदा करा, आठवड्यातून 2दा करा, ते तुमच्यावर आहे. तुम्हाला रोज करायचं असेल तर रोज करा, तुमच्याकडे तेवढा वेळ असायला पाहिजे. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं?
ओके. सो थँक्यू सो मच. आणि आपला हा टॉपिक आता आपण इथेच संपवूया आणि उद्या भेटूया एका एक नवीन टॉपिक घेऊन. ठीक आहे. सो आय होप की सगळ्यांना बऱ्यापैकी कळलं असेल. सो मी 2 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करते तुमचे. सॉरी, अनम्यूट करते सगळ्यांना. आणि फक्त आज मला या सेशन बद्दल मला प्रश्न विचारा. हा सेशन तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल प्रश्न विचारा. बाकी कुठलेही प्रश्न विचारू नका. फक्त 5 मिनिटच घेणार आहे मी, कारण मला तर दुसरं सेशन आहे एक. येस येस, गौरी मॅडम, आजचा सेशन कसा वाटला? काही माहिती मिळाली का? पॉझिटिव्ह असं फील झालं का तुम्हाला? येस मॅम, मी डे 1 पासून करतीये. काल मला व्हिडिओ ऑन करता आला नाही. पण मॅम, मी काल तुमचं रेकॉर्डिंग पाहिलं आणि तुम्ही काल मॅग्नेटिक पॉवर जी सांगितली, लिटरली म्हणजे हात असे आय एम सो हॅपी. मला खूप लाईट फील होतं हे केल्यानंतर. तुम्ही खूप छान शिकवताय आम्हाला. खूप खूप थँक्यू, थँक्यू सो धन्यवाद मच. तुम्हाला की तुम्ही थँक्यू, इतकं छान काम करताय. थँक्यू सो मच. येस, जान्हवी मॅडम. हॅलो, आवाज येतोय मॅम? येस येस येतो. कुठून आहात मॅडम तुम्ही? मी पुण्यातून आहे मॅम. ओके, हा बोल. खूप खूप ग्रॅटिट्यूड की इतकं तुम्ही छान शिकवताय आणि तेही फ्री मध्ये. कारण आजकाल फ्री मध्ये कोणी काही नाही शिकवत मॅम. नाही सिरियसली मॅडम, खूप फ्री मध्ये नाही शिकवत आहे मी. मला तुमचे ब्लेसिंग्स द्यायचे आहेत ना. नक्की 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 ब्लेसिंग्स आहेत. मॅम, एक फक्त क्वेश्चन होता, जेव्हा आपण दुसऱ्याचा ओरा क्लीन करू तेव्हा बसून केला, त्यांना बसवून केला तर चालेल का उभं राहून करा? कसाही करू शकता तुम्ही, कसाही. त्याला ओके. चेअरवर बसवा, सोफ्यावर बसवा, कसंही करू शकता तुम्ही. म्हणजे कम्फर्ट झोन जसा आपला आहे त्या येस हिशोबाने आपण करू येस शकतो. येस थँक्यू मॅम. येस. आणि आपल्या मुलांचा तर ऑरा नक्की क्लीन करा दर 15 दिवसानंतर. जर ओके. तुमची मुलं हुशार असतील तर नक्की करा. ओके. पण मग हे असं अमावस्या किंवा शनिवार वगैरे जसं आपण नाही नाही, दृष्ट असं काही नाही, पाहतो असं कधीही काही करू शकतो कधी आपण. करू शकतो. ओके, थँक्यू मॅम. येस, थँक्यू सो मच. हा येस, प्रिया मॅडम, प्रिया चितळे. चितळे म्हणजे चितळे ग्रुपचे आहात का मॅडम? हो, तसं म्हणायला हरकत नाही. अरे वा. मी तर सहज म्हणाली. मी एक योगा टीचर आहे, त्यामुळे मी तुम्हाला जास्त कनेक्ट होऊ शकते. मला खूपच खरंच छान वाटतंय. म्हणजे तुम्ही हे जे शिकवताय ते खरंच छान आहे. आणि लोकांचे अनुभव ऐकून तुम्हाला कळतच असेल की खरंच ते आम्हाला किती आवडतं. माझा एक प्रश्न होता की तुम्ही जसं व्यक्तींबद्दल किंवा असं सांगितलं, तसं जागेबद्दल पण ऑरा असतो. असं तुम्ही म्हणालात की नॉन लिव्हिंग थिंग बद्दल पण ऑरा असतो. तर तो ऑरा क्लीन करता येतो का? किंवा त्यासाठी आहे ना, पुढे आहे ना आपलं, आपल्या घराचा ऑरा कसा क्लीन करायचा. ओके ओके. कारण जागेत पण एखाद्या गेल्यावर सुद्धा आपल्याला खूप नकारात्मक असं फील होतं. तर तेव्हा आता काही लोक जेव्हा ऍक्च्युली मॅडम, ते जागेचं आहे ना, ते थोडंसं मग आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये जावं लागतं. मग त्या जागेमध्ये आधी कोण राहत होतं, त्यांना कशी इफेक्ट येत होते, मग हे सगळं त्याची थोडीशी हिस्ट्रीमध्ये जावं लागतं आपल्याला. मग कारण त्यांचे अनुभव आणि तुमचे अनुभव कुठे मिसमॅच आहेत हे सगळं बघावं लागतं. सो तो बरोबर. थोडासा पार्ट वेगळा राहतो. म्हणजे माझं म्हणणं आहे की आपला ऑरा जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला त्या जागेचा ऑराशी येस, कितपत डेफिनेटली आपण राहत असलेल्या जागेचा वावरा मात्र आपण क्लीन करू शकतो, चेंज करू शकतो. पण ते सगळं रेकी लेवल 2 मध्ये, 3 मध्ये खूप ओके ओके स्ट्रॉंग स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यामध्ये. ओके ओके. नाही, पण आपला ऑरा जर आपण स्ट्रॉंग ठेवला तर त्याचा चांगला इफेक्ट आपल्याला त्या जागेत सुद्धा येऊ शकतो का, येस जिथे येस, आपण डेफिनेटली. बघा ना, आहे? काही लोक, त्यांना ना ज्योतिष माहित असतं, ना वास्तुशास्त्र माहित असतं, ना रेकी माहित असतं, ना न्यूमरोलॉजी. पण तरी सुद्धा त्यांचा ऑरा एवढा स्ट्रॉंग असतो की त्यांना मिळणारं घर पॉझिटिव्ह असतं, त्यांना मिळणारी माणसं पॉझिटिव्ह असतात. म्हणजे हे कशाने होतं बरं? कारण त्यांच्या कर्मानुसार ते त्यांना मिळालेलं असतं. त्यांना माहित पण नसतं की घर पॉझिटिव्ह असतं म्हणजे काय, वास्तुशास्त्रानुसार असतं म्हणजे काय, एंट्रन्स कुठे असायला पाहिजे, नॉर्थला, ईस्टला. मग बरोबर प्रॉपर त्यांचं ते घर नॉर्थला किंवा ईस्टला एंट्रन्स त्यांना मिळतं. म्हणजे कुठेतरी त्यांनी ते पाहिलेलं नसतं, पण त्यांच्या कर्माने ते त्यांना मिळालेलं असतं. अगदी बरोबर. बरोबर ना? सो या गोष्टी काही आपल्या कार्मिक बंधनावर अवलंबून असतात. ओके ओके, थँक्यू. येस येस. हा, अर्चना मॅडम बोला. एकच मिनिट, अनम्यूट केलंय तुम्हाला आता. अनम्यूट करा. हॅलो हा, yes. मॅम, मेडिटेशन करताना 7 चक्र मेडिटेशन करायचं का कोणतं करायचं? ते पुढे सांगेन ना मॅडम, अजून मी सांगितलं नाही तुम्हाला. येस, नेक्स्ट कोण आहे? समीक्षा.
हॅलो मॅम. हा येस बोल. हा, तर मला हे विचारायचं होतं की तुम्ही जसं म्हणालात की ते घर चांगलं मिळणं वगैरे हे सगळं तुमच्या कार्मिक बंधनांवर वगैरे अवलंबून असतं. पण जर सपोज तुमचा जर घराचा एंट्रन्स हा साऊथला उघडत असेल तर मॅडम आता त्याचं काय वास्तुशास्त्र इकडे सिग्निफिकन्स आहे? नको. आता वास्तुशास्त्रावर इकडे क्वेश्चन नको घेऊया आपण. मग पुन्हा ते वास्तुशास्त्रावर बोलायला लागले की मी 2-2 तास बोलत बसेन. सो आपण फक्त आज ऑरा बघितला, त्या ऑरावर कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. सो आता माझं सेकंड लेक्चर आहे, नाहीतर मी खूप क्वेश्चन तुमचे घेतले असते, पण मला सुद्धा वेळेचं भान ठेवावं लागतं. सो येस, थँक्यू सो मच. आणि बाकीचे राहिलेले क्वेश्चन आपण नंतर घेऊ. पण ऑब्विसली सगळ्यांचेच क्वेश्चन घेणं पॉसिबल होत नाहीये, कारण आपला सेशनचा टायमिंगच 1 तासासाठी असतो. आता 1च्या नंतर 2च्या नंतर माझी दुसरी बॅच चालू होते. सो येस, थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल तर आता तर हे कमेंट्स तुम्हाला तुमच्या नाही वाचता येत, कारण त्या आपल्या सेशन संपल्यानंतर त्या निघून जातात. पण ऑफकोर्स आपल्या युट्यूबवरच्या तुमच्या कमेंट्स मी वाचते. त्याच्यामध्ये बऱ्याच लेडीजने खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. सो थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड त्यांच्यासाठी. आणि तुम्हाला सुद्धा हा सेशन आवडला असेल तर नक्की तुमच्या कमेंट्स आजच्या सेशनमध्ये तुम्ही ऍड करू शकता. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे मॅम. थँक्यू.